आज नगराध्यक्षाला इतक्या पॉवर्स आहेत, जर त्यांनी मनावर घेतलं तर कुठलंच काम अशक्य नाही. वामन म्हात्रे नगराध्यक्ष झाले, इलेक्शन झालं, वामन म्हात्रे नगराध्यक्ष झाले. आता तेव्हा त्यांचं काम होतं ते, तर आता त्यांनी त्या कामांना तेवढं प्राधान्य दिलं नाही. दिलं असेल पण तेवढं दिलं नाही. त्याच्यामुळे जो निधी आला तो निधी परत गेला. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी आता जेव्हा हे ते इलेक्शन पिरियडमध्ये आमच्या बदलापूरमध्ये आले तेव्हा त्यांनी आम्हाला शब्द दिला. मॅडम, बदलापूरमध्ये ट्रॅफिक समस्या पण वाढती आहे, पॉप्युलेशन खूप होतं आहे, शहर विद्रूप होत चाललं आहे. तर याला कसं कंट्रोल करता येऊ शकतं? आपण आपला जो नगरपालिकेचा विभाग असेल, जे फळवाले आणि भाजीवाले वगैरे जे काही असेल यांच्यासाठी एक विशेष जागा, एक वेगळी जागा उपलब्ध करून देऊ शकतो. कारण Yes. आपण भाजी मार्केट वेगळं केलं, आपण मच्छी मार्केटची पण सोय केली बऱ्याच वर्षांपूर्वी, पण आता शहर वाढलं, त्या प्रमाणात अजून काही करू शकतो? नाही, आम्ही आता काय केले, फेरीवाल्यांची नोंदणी चालू केलेली आहे. फेरीवाल्यांची जे स्थानिक फेरीवाले आहेत, कारण काय तुम्हाला मी सांगू इच्छिते की इथे असं आहे की एखादी जशी एक व्यक्ती असते की ही सगळे हे हातगाड्या असो ह्यांच्यावर कंट्रोल असतो, म्हणजे त्यांच्याच हातगाड्या असतात त्या. तर आम्ही असं केलं आहे की आपल्या बदलापूरमध्ये बाहेरून बरीचशी लोकं आलेली आहेत, तर स्थानिक तसेच राहत आहेत आणि बाहेरचे लोक येत आहेत आणि पैसे कमवून निघून जातात. तर आम्ही त्याच्यासाठी ठोस पावलं अशी उचलली आहेत की स्थानिक जे फेरीवाले आहेत त्यांची नोंदणी चालू केलेली आहे. त्या नोंदणीमुळे काय होईल की आम्हाला माहिती होईल की कोण इथले आहेत, मग त्यांना स्पेशल ID वगैरे आम्ही देणार आहेत. आणि स्पेशली म्हणजे बाजारपेठ सोडून, बाजारपेठचा 150 मीटरचा म्हणजे स्टेशन परिसराचा 150 मीटरचा एरिया सोडून आम्ही त्यांना एक रिझर्व जागा देणार आहोत फेरीवाल्यांसाठी. खास फेरीवाला झोन आम्ही बनवणार आहोत आणि तिथे त्यांना बसण्याची जागा देणार आहोत. फर्स्ट कम फर्स्ट असं जागा, कोणाची जागा रिझर्व राहणार नाही आहे. फर्स्ट कम फर्स्ट अशी जागा ती राहणार आहे. त्यांनी तिथेच लावावं. स्टेशन परिसरात ह्याच्या पुढे मज्जाव करणार आहोत, कारण काय सगळ्यांना स्टेशन परिसरात आपण नाही जागा, तेवढी मोठी बाजारपेठ आपली नाही आहे की आपला 100-200 फुटाचा मोठा विड्थचा आपला रस्ता आहे, तर एक दोन्ही साईडला बसले तर मधून गाड्या निघून जातील किंवा काय, असं नाही. कारण काय ज्या 6 सीटर गाड्या आहेत त्यांनाही स्टेशनला जागा हवी आहे, जे रिक्षावाले आहेत त्यांनाही स्टेशनला जागा हवी आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त बाजारपेठेत जर हे फेरीवाले बाजारपेठेत बसले की मग त्यांच्याकडे खरेदी करायला येणारी माणसं पण गाड्या घेऊन येतात, ते पण तिथेच गाड्या पार्क करतात आणि तिथेच खरेदी करत बसतात. म्हणजे वाहतूक कोंडी ही होतेच आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाहतूक कोंडी शमवण्यासाठी आम्ही सिग्नल यंत्रणा बदलापूरमध्ये राबवलेली आहे. काम राहिलं आहे CCTVचं, म्हणजे ज्याच्यावर CCTV लावल्याने जे वचक बसू शकतो गाड्यांवर की जे सिग्नल यंत्रणा तोडत आहेत. लोकांना आता बदलापूरमधल्या लोकांना आता सवय व्हायला वेळ लागेल. जसं नियम मुंबईला होत आहेत लागत आहेत तसे इकडचे सवय व्हायला वेळ लागेल, कारण त्या बऱ्याचशा गोष्टींपासून हे लोक वंचित होईल. तर आता ते हळूहळू त्याच्यावर पण वचक बसेल, म्हणजे वाहतूक नियंत्रण कुठेतरी होईल. तसेच सिग्नल यंत्रणेचं जे टायमर आहे ते थोडंसं आम्ही बघितलं की अनइवन आहे. काही ठिकाणी खूपच जास्त आहे आणि काही ठिकाणी एकदमच कमी आहे. तर आम्ही गेल्याच आठवड्यात ट्रॅफिक पोलिसांशी आणि आपल्या PI दोन्ही ईस्ट वेस्ट PI शिंदेसाहेब आणि पाटील साहेबांशी चर्चा केली या गोष्टीवर. तर त्यानुसार स्पीड ब्रेकर किती अंतरावर आहे, सिग्नल यंत्रणा कशी कुठल्या प्रकारची आणि किती टायमर असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींवर आमची व्यवस्थित चर्चा झाली. त्याच्यावर त्यांनी काम चालू पण केलेलं आहे. मॅडम, याच्याशीच रिलेटेड एक फेरीवाल्यांशी संदर्भात आणखीन एक प्रश्न आहे. पनवेल हायवे नावाचा जो परिसर आहे, जो संपूर्ण रोड मॅकडॉनल्ड्सपासून शेवटपर्यंत जातो, शिरगावपर्यंत, तर इकडे आता नवीन उद्योजक येत आहेत. ते हातगाडीवर व्यवसाय करत आहेत, पण शिकलेली मुलं. आणि ते तिकडे जाण्याचं कारण असं आहे की त्यांना मार्केटमध्ये खूप त्रास होतो आणि मार्केटमध्ये गाड्या थांबवायला जागा नसतात, लोकांना उभं राहून खावं लागतं वगैरे. तर ते सोयीस्कररित्या तिकडे जाऊन त्यांचे ठेले लावत आहेत आणि तिकडे व्यवसाय करतात. तर अशा या रोडला आपण काही नवीन डेव्हलपमेंट्स करू शकतो का? कारण तुमच्या पक्षाचे आदित्य नरहरी पाटील त्यांनी त्या तलाव आणि त्या परिसरामध्ये सुशोभीकरण करण्याचं काम केलं, त्यामुळे तिथे आता फुटफॉल वाढतं. आणि आता हे जे स्टॉल्स आहेत
तर हे खूप इझी जातं यांना तिकडे सगळे ॲडजस्टमेंट करण्यासाठी. तर तुम्हाला काय वाटतं, आपण त्याला खाऊ गल्ली किंवा असं काही नाव देऊन घोषित करू शकतो? करायला हरकत नाही. ह्या बाबतीत आम्ही आमच्या सन्माननीय सदस्यांची या गोष्टीवर चर्चा करू. कारण काय तो परिसर इतका छान आहे. एक निसर्गरम्य परिसरात फिरायला आल्यासारखं तिथे वाटतं. रहदारी तिकडची पण चालू होणार आहे. जसा तो हायवे सुरू होईल त्याप्रमाणे. कारण काय तो जो हायवे आहे तो डायरेक्ट आपल्या वडोदरा हायवे तो कनेक्ट होणार आहे. आणि जेव्हा पुढे बोगद्याच्या पुढे जे काम बाकी आहे ते काम झाल्यावर मग इकडनं पण रहदारी वाढणार आहे. पण तोपर्यंत इथे जो परिसर आहे की जिथे जास्तीत जास्त लोक एक पर्यटन स्थळासारखं त्याचा वापर करत आहेत आणि त्याच्यामुळे तिथे हे फूड स्टॉल्स वगैरे जास्त लागत आहेत. भविष्यात आपण बघू, त्याच्यावर नक्कीच चर्चा करू. पण कोणाला ह्याचा त्रास होणार नाही, कोणाचं नुकसान होणार नाही, त्यासाठी अशा वेगळी व्यवस्था करावी लागणार. आमच्या सन्माननीय सदस्यांशी याबद्दल चर्चा करून आम्ही नक्कीच काहीतरी ठोस पाहू त्याच्याबद्दल. मॅडम, महिला सुरक्षेच्या संदर्भात मला तुम्हाला विचारायचं आहे की महिला आणि बालकल्याण विभाग आहे. तुम्ही पहिल्या प्रश्नात सांगितलं की तुम्ही काय काय उपाययोजना केल्या, पण आता पुढची 5 वर्ष जेवढी तुमच्या हातात असणार आहेत, तर महिला आणि बालकल्याण विभागामार्फत काय काय उपाययोजना करू शकता तुम्ही आणखी, ज्या प्रभागात फिरताना सामान्य माणसांना दिसत नाहीत, पण तुम्ही एका अशा पोझिशनवर आहात आता की तुम्हाला त्या समस्या दिसतात, त्याच्यावर वर्कआउट कसं करायचं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी महिला सक्षमीकरणाचं जे काम उचललं आहे त्याच्यामध्ये तर आमचं अजून मी म्हणेन 50%च काम झालं आहे असं मला वाटतं. 100% काम केव्हा होईल की जेव्हा महिला, बऱ्याचशा अशा मध्यमवर्गीय महिला आहेत की ज्या घरी बसून आहेत, शिकलेल्या आहेत, संसारामुळे त्यांना घरातून बाहेर पडता येईल, त्यांना त्यांची फॅमिली सांभाळायची असते. तर त्यांच्यासाठी माझं एक स्वप्न आहे की घरी त्यांना काहीतरी असं उद्योग करण्यासाठी काम द्यायचं आहे, त्यांच्या हाताला काम द्यायचं आहे. खूप महिलांची अशी मागणी आहे. तर त्या विषयावर माझे थोडंसं शोधकार्य चालू आहे. म्हणजे एक विचार करते की असं काय काम ज्या महिला घरी करू शकतात व्यवस्थित. कारण काय तीच एक मागणी आहे. बाकी उद्योजिका ज्या घरातून बाहेर पडत आहेत त्यांना तर मी प्लॅटफॉर्म दिलेला आहे, त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या आहेत. तसेच महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्हाला भेट मिळणार आहे काही दिवसातच. तर त्यांच्याशी मी पत्रव्यवहार करून म्हणजे निवेदन देऊन त्यांना की आमच्याकडे एक निर्भया स्क्वॉड तुम्ही आणा, जेणेकरून ह्या महिला शाळेतल्या शाळकरी मुली असो किंवा महिला असो ज्या रात्री अपरात्री उशिरा कामावरून घरी येतात, तर अशांच्या सुरक्षिततेसाठी आम्हाला ठोस पावलं ह्याच्यासाठी उचलायची आहेत. म्हणून एक निर्भया स्क्वॉड आपल्या बदलापूरमध्ये यावा असं आमचं प्लॅनिंग आहे. तर ह्याच्याबद्दल पण आमची चर्चा चालू आहे साहेबांबरोबर. नक्कीच आम्हाला त्याच्यात यश मिळेल. आमचे स्थानिक आमदार साहेब पण आम्हाला ह्या गोष्टींसाठी नेहमीच मदत करत आलेले आहेत. आमच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघसुद्धा नेहमीच आम्हाला ह्याबद्दल मार्गदर्शन करत आलेले आहेत. तर आणि माझ्या कार्यकर्त्या महिला ज्या बदलापूरच्या आहेत त्यासुद्धा खूप निर्भीडपणे महिला सक्षमीकरण असो, महिला सुरक्षा असो याच्यासाठी काम करत असतात. तर आम्हाला पोलीस यंत्रणेकडून सुद्धा त्या बाबतीत मदत व्हावी ह्याच्यासाठी पण आम्ही पाठपुरावा चालू केला आहे. जेणेकरून ह्याच्यापुढे आता ज्या आपल्या बदलापूरमध्ये मला सांगायला खेद वाटतो की 2 गोष्टी अशा घडल्या आहेत की जिथे महिला सुरक्षित नाही, मुली सुरक्षित नाही असं जाणवलं. म्हणजे कधी कधी असं म्हणजे डोकं सुन्न करणाऱ्या या गोष्टी असतात की या छोट्या मुलींना तर काही समजत पण नसतं, पण त्यांच्यावर अतिप्रसंग येतो किंवा त्यांच्या बाबतीत चुकीच्या गोष्टी घडल्या जातात. तर अशा वेळेस अशा नराधमांवर अशी काही कारवाई व्हावी की परत पुढचा एखादा पुरुष या अशा गोष्टी करण्यासाठी 4 वेळा विचार करेल किंवा करण्याची हिंमतच करणार नाही. कारण काय आता आम्हाला नावसुद्धा समजलं, मी आता इथे नाव घेत नाही, पण खेद वाटतो की आपल्या महाराष्ट्रासारख्या बदलापूरसारख्या या सुशिक्षित शहरामध्ये अशा गोष्टी घडत आहेत. तर अशा गोष्टीला जे जिम्मेदार आहेत त्यांना कोणालाही या बाबतीत माफी मिळणार नाही. त्यांच्या प्रत्येकावर कडक कारवाई केली जाईल असं आम्ही धोरण, कालच मी त्याबद्दल
मीटिंग घेतली आहे सर्व शाळांची आणि सगळ्यांना मी सांगितलं आहे की ज्या नियम आणि अटी आहेत शासनातर्फे तुमच्या शाळेसाठी आलेल्या किंवा बस व्यवस्थेसाठी आलेल्या त्या सगळ्या तुमच्या पाळल्या गेल्या पाहिजेत. नाही तर तुमच्या शाळेवर कारवाई करण्यासाठी आता ह्याच्यापुढे आम्ही हे बघणार नाही की शाळा तुमची अधिकृत आहे की अनधिकृत आहे. प्रत्येकावर कारवाई केली जाणार. अशी तरतूद नगरपालिकेत असते? तशी तरतूद नसते, पण आम्ही आमच्या वरिष्ठांशी बोलून शासनाशी गव्हर्नमेंटशी याबद्दल चर्चा करून पत्रव्यवहार करून अशा गोष्टींवर आळा बसावा याच्यासाठी आम्हाला काहीतरी ठोस पावलं उचलावीच लागतील. कारण काय नगरपालिकेत तरतूद आमच्याकडे नसली म्हणून आपण गप्प बसायचं. तर आपण नगरपालिका स्तरावर जेवढं करता येईल ते तर करायचंच आहे. पण ह्याच्या पुढे आपल्याला पुढे पत्रव्यवहार करून किंवा पुढे आपल्या वरिष्ठांशी पक्षाच्या वरिष्ठांशी असो शासनाच्या राज्य सरकारशी असो यांच्याशी बोलून त्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून ह्याच्यावर काय ठोस पावलं आपल्याला उचलता येतील तर ती नक्कीच आम्ही उचलणार आहोत. जेणेकरून बदलापूरचं नाव ह्या अशा गोष्टींसाठी तरी खराब होता कामा नये. मॅडम, बाकीचेही काही गोष्टी असतील ज्या आपल्याकडनं राहून जात असतील तर पुरुषांचेही काही प्रॉब्लेम्स असतील, रिक्षावाल्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील. तर बऱ्याच काळापासनं मला असं वाटतं 3-4 वर्षांपूर्वी गुलाबी रंगाच्या रिक्षा दिसायच्या. त्या महिला आता दिसत नाही आहेत, त्या गुलाबी रिक्षा कमी झाल्या. तर असे जरी छोटे छोटे निर्णय घेतले किंवा पक्षाच्या माध्यमातून रिक्षा वाटप जरी केलं तरी पण महिलांचा वावर जेवढा वाढेल मार्केटमध्ये तेवढा फायदा होईल असं तुम्हाला वाटतं? नक्कीच नक्कीच. आज महिलेच्या रिक्षात बसायला एखादी महिला स्वतःला सुरक्षित मानते. बरं. मी असं म्हणत नाही की आपले पुरुष रिक्षावाले असुरक्षितता निर्माण करतायत महिलांमध्ये, पण शेवटी महिला ती महिला आहे. तर महिला रिक्षा महिलांसाठी जर सुरक्षेचं त्यांना असं वाटत असेल तर महिलांची मागणी असेल की आम्हाला महिला रिक्षा चालक आपल्या बदलापूरमध्ये वाढवावे. कारण काय महिलांची स्वतःची इच्छा असली पाहिजे रिक्षा चालवण्याची. आता ज्या महिला रिक्षा चालवत आहेत त्या स्वतःहून पुढे आल्या, स्वतःहून त्यांनी हा व्यवसाय निवडला आणि स्वतःही त्या पायावर उभे राहिल्या. तर अभिमान वाटतो अशा महिलांचा. तर अशा जर महिलांची मागणी असेल आणि महिला स्वतः रिक्षा चालवायला तयार असेल तर नक्कीच आम्ही त्याबद्दल विचार करू. मॅडम, बांधकाम विभागाकडनं काही नवीन उपाययोजना करण्याचा प्रयत्न आहे, कारण नवीन नवीन बिल्डर येत आहेत आता बदलापूरमध्ये, लोकसंख्या आहे त्या प्रमाणात वाढते. तर बांधकाम विभाग योग्य प्रकारे काम करतो आता की त्याच्यात काही सुधारण्याची गरज आहे? नाही, काम तर त्यांचं चालू आहे. आता तसं झालंय की थोडंसं म्हणजे एक सांगायला खेद आहे की पॉप्युलेशन खूप वाढलेलं आहे आपल्या बदलापूरचं आणि त्याच्यामुळे विकास आराखडा मंजूर झाल्यानंतर मोठमोठे टॉवर्स आपल्या बदलापूरमध्ये होत आहे, पण त्यांचा बिझनेस तेवढा चालत नाही आहे. पण आम्ही नक्कीच त्याच्यासाठी उपाययोजना म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमची म्हणजे रेल्वे व्यवस्था सुस्थितीत करणं. कारण काय रेल्वे व्यवस्था जी आपली आहे ती 2.5 लाख लोकसंख्येला लागते एवढीच अजूनपर्यंत आहे. परवाच आमची DRM साहेबांबरोबर मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये आम्ही प्रामुख्याने सकाळपासून दुपारपर्यंतच्या ज्या पीक अवरच्या ट्रेन्स आहेत किंवा संध्याकाळच्या ज्या ट्रेन्स आहेत त्या 15 डब्बा करण्यासाठी आम्ही प्रस्ताव दिलेला आहे. 3ऱ्या-4थ्या लाईनचं जे काम चालू आहे ते युद्धपातळीवर व्हावं आणि लवकरात लवकर आमच्या बदलापूरच्या ट्रेन फ्रिक्वेन्सी वाढावं. कारण काय जो 15-15, 20-20 मिनिटाचा गॅप आहे ट्रेन्समध्ये तो कुठेतरी कमी व्हावा, जेणेकरून हा प्रवाशांना जो नाहक त्रास होतो आहे. आता लोकांची ये-जा वाढली की लोकसंख्या इथे लोक इथे जास्त करून, कारण काय एक निसर्गरम्य ठिकाण म्हणून बदलापूरकडे लोक बघत आहेत. आपलं म्हणजे आपलं आता थंडी कमी झाली आहे, पण एक थंड हवेचं ठिकाण म्हणून सुद्धा बदलापूर प्रसिद्ध झालं होतं यावर्षी. इतकी चांगल्या प्रकारे थंडीसुद्धा इथे एक शांत असं शहर म्हणून बदलापूरकडे बघितलं जातं. तर लोक नक्कीच जास्तीत जास्त संख्येने इथे येतात. तर त्यांना ज्या सुविधा मिळाव्या ह्याच्यासाठी आम्ही जास्त करून प्रयत्न करत आहोत. पाणी व्यवस्था असो, लाईट व्यवस्था असो, रेल्वेच्या संबंधितल्या व्यवस्था असो, आम्ही त्याच्यासाठी काम चालू केलेलं आहे, पाठपुरावाही चालू केलेला आहे. लवकरात लवकर आम्ही त्याच्यामध्ये पाठपुरावा करून लोकांना त्या सुविधा परिपूर्ण देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून
लोक इथे जास्त संख्येने येतील, राहतील, फ्लॅट घेतील. आता पण येत आहेत, नाही असं नाही. पण कधी जर कुठल्या सुविधांचा अभाव असला की मग लोक तिथून घरं शिफ्ट करतात. आता मुंबईपासून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईपासून बदलापूर भरपूर लांब आहे. पण तिकडची घरं विकल्यावर त्यांना इकडे 4 घरं घेता येतील असं आपल्याकडचे बदलापूरचे रेट आहेत. म्हणजे आपल्या बिल्डर्सना मी थँक्यू म्हणेन की त्यांनी रेट्स असे ठेवलेत की मुंबईची लोक आपल्याकडे राहायला यायला आवडीने बदलापूर चूज करतायत. मॅडम, रेल्वे लाईनशी संदर्भात 2 प्रश्न की डीमार्टपासून म्हणजे आपल्या रमेशवाडीमधलं डीमार्ट ते पलीकडे होप इंडियापर्यंतचा एक ब्रिजचा प्रकल्प तुम्ही करताय आणि चिखलोली परिसरामध्ये आपलं स्टेशन प्रलंबित आहे अजून आणि तिकडे एका ब्रिज बद्दल तुमचं एक धोरण. तर कधीपर्यंत हे काम चालू होईल? आता हे होप इंडिया बॅरेज रोडचं होप इंडियाचं जे ब्रिज आहे त्याचं पण जवळजवळ काम पूर्ण होत आलेलं आहे. वर्क ऑर्डर मिळाल्यावर तिचं पण काम चालू होईल. आणि इथलं कार्मेलच्या तिथलं जे आहे त्याचं भूमिपूजन आता इलेक्शनच्या आधी होणार होतं, पण काही कारणास्तव आमची आचारसंहिता लवकर लागली आणि इलेक्शन लवकर डिक्लेअर झाल्या कारणाने थोडंसं ते काम थांबवावं लागलं. ते पण काम आम्ही लवकरात लवकर म्हणजे सगळ्याच प्रोसेसमध्ये आहे. दोन्ही कामं लवकरच ती मंजूर झाली की त्याचं कामंसुद्धा चालू होणार आहे. आरोग्य व्यवस्थेबद्दल आपण बोललो नाही. थोडक्यात सांगा, शिरगाव परिसरामध्ये तुम्ही 200 बेडचं हॉस्पिटल निर्माण करण्याचं तुमचं ध्येय आहे. तर खरंच असं काही होणार आहे? किती वेळ लागेल? वेळ ह्या पुढील 5 वर्षात नक्कीच हॉस्पिटल तयार होईल असं मी आपल्याला सांगते. त्याचं पण पेपरवर्क चालू आहे. अद्ययावत असं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ते बनणार आहे. त्याच्यामध्ये स्पेशल लेडीजसाठी सुद्धा आम्ही वेगळं डिव्हिजन ठेवणार आहोत. जेणेकरून महिलांना ज्या सुखसुविधा या बदलापूरमध्ये मिळायला हव्या त्यापासून त्या वंचित राहू नये. तसेच आमचं दुबे हॉस्पिटल जे आहे नगरपालिकेच्या अंडर ते हॉस्पिटल पण आम्ही अद्ययावत करायला घेतलेलं आहे. जेणेकरून त्यांना त्या हॉस्पिटलमध्ये भरपूर लोड आहे. म्हणजे आता वेगवेगळे डिपार्टमेंट्स पण तिथे चालू करण्याचा आमच्या डॉक्टर अंकुश यांचा निर्धार आहे. तर त्यासाठी पण आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही कार्मेलच्या इथलं ग्रामीण रुग्णालय जे आहे आमचं तर ते रुग्णालयसुद्धा आम्ही ह्यांच्या अद्ययावत करण्यासाठी म्हणजे ते आमच्या अंडर येत नाही किंवा बदलापूर गावातलं हॉस्पिटल आहे ग्रामीण ते पण आमच्या अंडर येत नाही. तर ते जिल्हा परिषदच्या अंडर येतं. तर त्या विभागाशी चर्चा करून डॉक्टर पवार यांच्याशी चर्चा करून आम्ही तिथल्याही सुखसुविधा वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. जेणेकरून जो लोड त्या हॉस्पिटलवर आहे लोकांना ज्या सुविधा तिथून हव्या आहेत. कारण काय बदलापूरमधला ग्रामीण पट्टा सगळा त्याच हॉस्पिटल्सवर निर्धारित आहे आणि तिथून ट्रीटमेंट मिळते आहे. पण कधी कधी असं असतं की औषधांचा तुटवडा असतो, गर्दी इतकी असते की कधी कधी गैरसोय होते. तर त्या बाबतीत आम्ही जास्तीत जास्त ठोस पावलं उचलून जास्तीत जास्त चांगल्या सुविधा महिलांना किंवा तिथल्या पेशंट्सना कशा देता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मॅडम, पुढचा एक प्रश्न विचारायचा आहे मला की आपल्या पश्चिमेकडे स्मशानभूमी आहे परंतु पूर्वेकडे अजूनही अशी काही जागा नाही आहे किंवा लोकांना सवय झाली आहे, लोक शनीनगरमध्येच येतात. तर इकडे एखादी जागा उपलब्ध करून देता येऊ शकते? नाही, अजून तरी तसं काही प्रस्ताव कुठे आलेला नाही आहे. त्या गावाची त्या ठिकाणी हे आहे स्मशानभूमी आहे. राहायला ही मांजरली स्मशानभूमी जी आहे ही शहरातल्या लोक यूज करतात. म्हणजे आता तुम्हाला उदाहरणार्थ खरवई असो, जुवेली असो, माणकिवली असो त्या गावाची स्मशानभूमी त्यांच्या तिथे आहे. कात्रप गावाची स्मशानभूमी त्यांच्या इथे आहे. शिरगावातली स्मशानभूमी त्यांच्या तिकडे आहे. तर ही शहरातली जी स्मशानभूमी आहे पूर्व आणि पश्चिम शहरी भाग म्हणजे मी असं म्हणणार नाही की ती गावं आहेत, ती शहराचाच भाग आहे पण नगरपालिकेचीच हद्द आहे. पण या शहरातल्या लोकांसाठी जी स्मशानभूमी आहे ती मांजरली स्मशानभूमी फार पूर्वीपासून आहे. आपण तिथे काय उपाययोजना करत आहोत की जेव्हा मला सांगायला आवडेल की जेव्हा घोरपडे साहेब नगराध्यक्ष होते तेव्हा त्यांनी तिथे डिझेल दाहिनी चालू केली होती, ऑनलाईन अंत्यदर्शन चालू केलं होतं. तर आता आपण ती डिझेल दाहिनी तिथे बंद झालेली आहे. तर आपण गॅसची दाहिनी चालू केलेली आहे. गॅस दाहिनी म्हणजे जो लाकडांचा धूर होतोय आता जी गॅस दाहिनी आहे ती फ्रीमध्ये असणार आहे.
त्याचे चार्जेस घेतले नाही जाणार. पण जर लाकडावर कोणाला दहन करायचं आहे तर त्याचे चार्जेस असणार आहे, कारण काय लाकडांचा खर्च असतो आणि शेवटी पोल्युशन पण होतं. तर आपल्याला पोल्युशन पण नियंत्रण करायचं आहे. जर कोणाचा अट्टहास असेल तर त्याच्यासाठी त्यांना पे करावं लागेल. पण जी गॅस दाहिनी आहे ती सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. तर ती एक अद्यावत आम्ही करत आहोत. तसेच ऑनलाईन अंत्यदर्शन जे बंद झालेलं आहे ते सुद्धा आम्ही चालू करणार आहोत. जर गरज लागली तर आम्ही आमच्या सन्माननीय सदस्यांशी चर्चा करू. पण अजून तशी काही मागणी तर कुठे आलेली नाही आहे की आम्हाला पूर्वेला सुद्धा नाही पूर्वेला सुद्धा कुठे स्मशानभूमी हवी. तशी जागा तर कुठे रिझर्व नाही आहे. बघू, त्याच्याबद्दल अजून काय तसं ठरवलेलं नाही आहे. ह्या मांजरली स्मशानभूमी ही सगळ्यांनी एक्सेप्ट केलेली आहे आणि तिथेच सगळेजण येत आहेत. ऑनलाईन अंत्यदर्शनबद्दल म्हणाला तुम्ही, पण बदलापूर नगरपालिकेची वेबसाईट बऱ्याचदा डाऊन असते. ऑनलाईन पेमेंट्स होत नाहीत, कर भरण्यासाठी रांगा लावावं लागतात. तर त्या वेबसाईट संदर्भात काही कराल तुम्ही काम? नक्कीच त्याच्याबद्दल आमची चर्चा झालेली आहे आणि पाठपुरावा पण चालू आहे. ह्या वेबसाईट्स असतात ह्या शासनाकडून आलेल्या असतात आणि त्यांच्या लेवलला जर काही प्रॉब्लेम झाला, आता मध्ये गेल्या वर्षी असं झालेलं की जन्ममृत्यू नोंदणी थांबली होती जवळजवळ 2 महिने. शेवटी आम्ही आमच्या मुख्याधिकारी साहेबांना रिक्वेस्ट केली होती की साहेब तुम्ही ऑफलाईन त्याचं हे द्यायला सुरुवात करा. लोकांची कामं थांबली आहेत. 2-2 महिने झाले लोकांना मृत्यू दाखला मिळत नाही आहे. तर लोकांनी आमच्या CO साहेबांनी ती मागणी मान्य केली होती आणि तसे लोकांना सहकार्य पण केलं होतं. पण ऑनलाईन सगळी व्यवस्था सुविधा देणं ह्याच्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्नशील आहोत. कारण काय आपल्या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं आहे की सगळं हे फास्ट युग आहे. तर या फास्ट युगामध्ये आपण सगळ्याच गोष्टी ऑनलाईन ठेवणं, कार्यभार सगळ्याच ऑनलाईन, कारण का तो पारदर्शक राहतो. जर वेबसाईटवर गेलं तर लोकांना कुठल्याही प्रकारची माहिती जर हवी असेल तर ती मिळू शकते. म्हणून शक्यतो आम्ही ह्याचाच पाठपुरावा करून ज्या वेबसाईटवर जर कुठे इश्यूज असतील, काही प्रॉब्लेम असेल तर लवकरच त्या क्युरीज दूर करून वेबसाईट पण सुरळीत चालू राहील ह्याच्यासाठी प्रयत्न करू. कार्यकर्ते जे आहेत आत्ता इलेक्शनच्या नंतर सुद्धा भांडणं चालू आहेत, मारामाऱ्या चालू आहेत. तर तुम्हाला असं वाटतं का की राजकारणाचा स्तर खालावला आहे? कारण तुमच्यावर सुद्धा वैयक्तिकरित्या खूप टीकाटिप्पणी झाली निवडणुकांच्या पूर्वीसुद्धा, आणि आता तुमच्या कार्यकर्त्यांना मारहाण होते आणि हे दोन्ही बाजूंनी होतं. तर तुम्ही एक शेवटचा संदेश कार्यकर्त्यांना काय द्या? कार्यकर्त्यांना मी एवढंच सांगेन की तुम्ही जी इलेक्शन पिरियडमध्ये मेहनत घेतली आहे माझ्यासाठी, मला नगराध्यक्ष बनवण्यासाठी, तुमची ती मेहनत फळाला लागलेली आहे. बदलापूरच्या जनतेने भरघोस मतांनी मला निवडून दिलेलं आहे. आपल्याला आता पुढील 5 वर्ष काम करायचं आहे लोकांसाठी. तर मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करेन आणि विनंतीही करेन की आपल्या विकास कामाला बघून लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे, ना की आपण भांडणं केली, दादागिरी केली, शिवीगाळ केली. ह्या गोष्टी आपण ना आधी केल्यात ना ह्याच्या पुढे करणार आहे. तर मी कार्यकर्त्यांना एवढंच आव्हान करेन की ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. समोरचा माणूस जर हारला असेल तर त्याच्याकडे दुसरं काही कामच उरलं नाही आहे, तर त्याला काय करायचं ते करू दे. तुमच्या कामातून त्यांना उत्तरं द्या. आज राजेंद्र घोरपडे सरांवर माझ्यावर इतक्या टीकाटिप्पणी झाल्या, पण राजेंद्र घोरपडे सरांनी कधीच त्याला प्रत्युत्तर दिलं नाही आणि त्यांनी जे प्रत्युत्तर दिलं ते ह्या निवडणुकीचा रिझल्ट सगळ्यांसमोर आहे. तर हे प्रत्युत्तर त्यांच्यासाठी म्हणजे शालजोड्यातून मारल्यासारखं झालेलं आहे, कारण त्या लोकांनी भरभरून मतदान केलं आणि आपल्याला निवडून दिलं. तर मी एवढंच आवाहन करेल की तुम्ही शांत राहा आणि आपल्या विकास कामांना प्राधान्य द्या. एवढंच मी आज तुम्हाला सांगेन. शेवटचे 2 प्रश्न. बदलापूर महानगरपालिका होणार आहे की अंबरनाथ बदलापूर महानगरपालिका होणार आहे? नाही तर 20 वर्षापूर्वीच आमची अंबरनाथ बदलापूर एकत्र झाली असती. आत्ता तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की जनगणना चालू झालेली आहे. जनगणना चालू झाल्या कारणाने आपल्या बदलापूरची लोकसंख्याची 5 लाख आहे ही कागदावर उतरणार आहे. एक 3.5 लाख लोकसंख्या महानगरपालिका होण्यासाठी हवी असते. ती एकदा आता 5 लाख लोकसंख्या आपली बदलापूरची झालेली आहे. म्हणजे नक्कीच पुढचं जे इलेक्शन आहे ते आपलं 5 वर्षानंतर महानगरपालिकेचं इलेक्शन असणार आहे. बदलापूरची स्वतंत्र महानगरपालिका आहे. तुम्ही म्हणालात की पुढच्या 5 वर्षानंतर इलेक्शन होणार. हा शेवटचा प्रश्न आहे, पण तुम्ही याच्यावर सविस्तर उत्तर द्या
पूर्ण बदलावरमध्ये अशी चर्चा आहे की हे जे आत्ता पदभार तुम्ही सांभाळलेला आहे किंवा एकंदर ही जी इलेक्शन झाली ही काय 5 वर्ष चालणार नाही. 2.5 वर्षानंतर महानगरपालिका होणार आहे आणि मग पुन्हा एकदा रिइलेक्शन्स होतील आणि त्याच्यानंतर महानगरपालिकेचा निर्णय घेतला जाईल. तर तुम्ही लोकांचे तोंड गप्प करणार आहात की अजून काही चर्चेला? नाही, आम्हाला आता ही जनगणना चालू आहे, हिला जाईल 1 ते 1.5 वर्ष. 1 ते 1.5 वर्ष झाल्यानंतर ते पूर्ण सगळं त्याचं वर्क होण्यामध्ये जवळजवळ 3-3.5 वर्ष जाणार आहे. आणि जरी कागदोपत्री आमची लोकसंख्या महानगरपालिकेची असली तरी आमच्या ह्याच बॉडीला महानगरपालिकेचा दर्जा द्यायचा शब्द आमच्या स्थानिक आमदार साहेबांनी दिलेला आहे. म्हणजे हेच नगराध्यक्ष आणि हेच नगरसेवक महानगरपालिकेचे नगरसेवक आणि महापौर म्हणून संबोधिले जातील असा शब्द आम्हाला आमच्या आमदार साहेबांनी दिलेला आहे. तर इलेक्शन्स तर नाही होणार, आमचा ह्या बॉडीचाच दर्जा वाढणार आहे, एवढं मी आपल्याला आज सांगते. धन्यवाद मॅडम, तुम्ही खूप वेळ दिलात आम्हाला आणि खूप छान चर्चा केलीत आमच्यासोबत, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. तर या होत्या रुचिता घोरपडे मॅडम. त्यांच्याशी गप्पा मारून अतिशय मजा आली. काही आपल्याला ज्या गोष्टी माहिती नसतात, त्यांच्या पदावर कुठला पदभार असतो आणि ती कामं कशी करून घेतली जाऊ शकतात याबद्दल मॅडमने जी आम्हाला माहिती दिली, आपल्याला सर्वांनाच माहिती दिली, त्याबद्दल मॅडमचे आभार. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा आमच्या एक्स विजन या चॅनलला. धन्यवाद.